नमस्कार मंडळी, मी दीपाली. माझ्या फॅमिली ब्लॉग ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. माझ्या पोरी सकाळ सकाळ नटून थटून आज कन्याला जेवण होतं म्हणून त्यांना दोघींनी आमंत्रण होतं. तिचं सकाळ सकाळ चप्पल चिटकवायचा कार्यक्रम चालू होता. हे पिल्ले बघा आता डोळे उघडलेत, वरती येतात जातात. हे आमचे दोन्ही हिरोईन चालले होते, त्यांना बाय केलं, घरामध्ये येत होते. बघा पिल्लू कसलं भारी दिसतंय. ते उठून उभारलं तर एवढंसं जीव आहे आणि स्वतः त्याला कोणतरी मारायला आला तर ते स्वतः वाचवण्याचा पण प्रयत्न करतो, भुकतो किंवा वाचण्याचा पण प्रयत्न करतोय. पण ते आत आले, देवपूजा वगैरे केलो, अगरबत्ती लावून घेतलं. मस्त असं देवपूजा, आज गुरुवारी होती म्हणलं आता देवात मंदिरात पण जायचं आहे. पहिल्यांदा घरातली देवाची पूजा करायची, मगच मंदिरामध्ये जायचं. आज ना गुरुवार आहे, पण माझ्यासोबत खूप काही चांगले पण घडलं आणि खूप काही वाईट पण आज घडलं माझ्यासोबत. छान पण वाटलं, छान आणि वाईट पण वाटलं. इथं दिवा वगैरे लावून घेतला. काय आहे ते तुम्हाला पुढं समजेलच, छान काय वाटलं आणि काय हे झालं ते. आणि एकदम रडू का आलं मला, असं सगळं तुम्हाला पुढे जाऊन कळलं. कळसाला एक ग्लास पाणी घालून घेतलं, छान वाटतं. बाहेर आले, मुलांनी सगळे कपडे, कंगवा, मेकअप सगळं घरात असं हॉलमध्ये टाकून गेलं. आणि बाहेरून जसं घरात आले ना, मग काम करू वाटत नाही. मला मंदिरात जायचं होतं, तिथून घरात आलं ना मग घरातलं काय पसारा उठू वाटत नव्हतं. कॅमेरा पडत होता, म्हटलं जाऊ दे म्हणून इथं आहोंकडनं 20 रुपये घेतलं होतं. माझ्या हे छोट्याशा डब्यामध्ये घालून घेतलं. असं 10, 20, 5, 2 असं रुपये ना मी वरती ठेवत नाही, डायरेक्ट डब्यामध्ये ठेवते. कधीतरी हे पण कामाला येऊ शकते आपल्या, म्हणून. इथे दूध वगैरे गरम करून घेतला. हे आमच्या आहोंना तरी असली गाणी आवडतात, त्यांनी लावून बसले होते. लगेच आम्ही मंदिरात जायला निघालो. लई दिवस म्हणजे पहिला जात होते, लई दिवसांनी मी स्वामी समर्थाच्या मंदिरात गेलतो. असं वाटत होतं मनातलं सगळं देवाला सांगावं, स्वामीला सांगावं. आणि असं अक्षरशः डोळ्यातनं पाणी आल्यासारखं वाटत होतं. काय खरं काय खोटं सगळं असं देवाला सांगावं वाटत होतं. तर असो, तिथनं स्वामीच्या मंदिरामध्ये आले, दर्शन वगैरे घेऊन आलो. हे आहे राम मंदिर, श्रीराम मंदिर. तिथं रामनवमी होती म्हणताना श्रीराम मंदिरमध्ये आलो. हे मंदिरचे वैशिष्ट्य आहे, आमचं लग्न ना ह्या मंदिरमध्ये झाले. 12 वर्षानंतर आम्ही इथं गेलो आणि खूप छान वाटलं, मला मस्त वाटलं. डेकोरेशन वगैरे छान केले होते. डेकोरेशन वगैरे खूप छान केलं होतं. बघितलं इकडं तिकडं, छान वाटत होतं. भीती पण वाटत होती, बाहेर मी कधी शूट केलं नाही. फेऱ्या वगैरे आम्ही मारून घेतलं. इकडं तिकडं मस्त असं डेकोरेशन केलं होतं. पायऱ्यावरती मस्त असं सजावट पण केले होते. आम्ही गेलो चढून, सासू मी आहो, मुलं तर काही गेले होते कन्यापूजनला. म्हटलं तर आम्ही जाऊन दर्शन वगैरे घ्यायचं. इथं कीर्तन चालू होतं, छान वाटलं. जे आमचं लग्नाची आठवणी पहिल्यांदा सगळं आठवलं मला तर तिथं गेल्यानंतर. आपण जात नाही कधी तिथं वेळ काढून, तर आता वेळ निघली म्हणून निघलो. माझ्याने दोन्ही चप्पल असं तुटले होते, तसंच चालत होते बघा मी. आणि जास्त भूक लागली होती म्हणून इथं आलो. आल्यावर कुर्मापुरी पावभाजी घेऊन पहिल्यांदा नाश्ता केला. बाबा पोटाला एवढं पोटात रखरख होत होती आणि भूक तर मला खरंच सण होत नाही आता. पहिलं मी 3-3, 4-4 दिवस काय जरा मला कोण बोललं तरी मी 3-3, 4-4 दिवस उपाशी राहत होते. आता तर सध्या काही तसं राहू वाटत नाही. म्हटलं चला हे तर होऊ दे म्हणून मी पहिल्यांदा खाऊन घेतले. कन्यापूजनवरून आल्यावर यांना गिफ्ट मिळाले होते, ते दाखवत होते बघा. एवढे सगळे त्यांना गिफ्ट मिळाले होते, ते दाखवत होते. त्यांचं असू दे म्हटलं, माझी कामाला सुरुवात करायची. आत किचनमध्ये गेले, येता येता वटाणा घेऊन आले होते. मग ते वटाणा सोलून सोलायला घेतलं. अहोंसोबत बोलत बोलत, टी व्ही बघत बघत, पहिल्याच्या सगळं सांगत इथं वटाणा सोलून घेतला. आजचा दिवस ना खरंच खूप छान गेला, पण लास्ट एंडिंगला थोडंसं वाईट पण वाटलं. का तेच तुम्हाला कळतं आहे बघा पुढं. इथं वटाणा सोलतं त्यांच्यासोबत बोलत होते, असं तसं सगळं. टी व्ही पण असं भूताचं पिक्चर लागलेलं, ते बघतच टी व्ही बघत होते मी. छान असं वाटलं मला आज. आणि लास्ट एंडिंगलाच खराब जातो काय माहिती माझा दिवस, असंच असतंय. पण इथं मसाला भात करायला आज थोडीशी रेसिपी पण थोडी सांगते तुम्हाला. मसाला भात तुम्ही कसं करता ते नक्की सांगा. आम्ही तर असंच करतो. पहिल्यांदा मोहरी घातले, कांदा घातला, थोडीशी मिरची घातली, टमाटो, परत आपण अद्रक, लसूण, काळी मिरी, लवंग, दालचिनी, अखंड पण घालू शकता आणि वाटून पण घालू शकता. मी इथं तर तिखट आम्हाला झणझणीत लागते म्हणून वाटूनच घेतलं होतं सगळं हे. मग ते वाटणं पण त्यात घातलं. ते वाटणं सगळं मिक्स करून नंतर टोमॅटो वगैरे घालायचं, छान प्युरी करून घ्यायचं. मग ते पुलाव मसाला असतो एव्हरेस्टचा, ते घातलं. तुम्ही कुठलं पण वापरू शकता, तुमच्या मर्जीप्रमाणे असतो. माझी साधी सिंपल घरगुती जे मसाले असतात ना त्याच्यापासूनच माझी रेसिपी असतात.
ते तुम्हाला आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट पण करू शकता. इथं धनिया पावडर, जिरा पावडर, गरम मसाला पण घातला आणि इथं एव्हरेस्टचा गरम मसाला, पुलाव मसाला पण घालून घेतला. छान असं प्युरी झाली तिची. मग नंतर आपल्याला जेवढं पाणी लागते ना तेवढं पाणी घालायचं. वाटाणा होता माझ्याकडे, तुम्हाला माहिती आहे मी बाजारातून वाटाणा आणला होता. ते वाटाणा भात करायचाच आणला होता. म्हणलं असं मसाला भात केलं, तिखट केलं की घरच्यांना पण आवडून जाईल आणि सगळी खातील म्हणून वाटाणा वगैरे घालून मस्त असं प्युरी करून घेऊन पाणी जेवढं लागतं तेवढं 2 तांबे पाणी घालून घेतलं. ते उकळी आल्यानंतर मस्त असं पुलाव बनला होता. आज जर तिखट झाला होता, तेवढं मस्त झाला होता. लिंबू थोडंसं 1-2 लिंबू असले तर लिंबू पण पिळू शकता. माझ्याकडे छोटे छोटे 2 होते म्हणताना मी 2 लिंबू पण पिळून घेतलं होतं मस्त असं. आणि वाईट काय घडलं बघा, माझं ना स्टँड तुटला आज. आता कधी आणायचं होतं, काय आणायचं होतं ते काय मला समजणार नाही. अचानकच स्टँड तुटून गेला. असो किंवा पुलाव बघा कसलं भारी झालेलं आहे. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.